स्वागत। एकीकडे खरं तर आपण बघतोय राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह आहे, मात्र त्याच वेळेला राज्यामध्ये काही राजकीय घडामोडी घडतायत, त्या सुद्धा जाणून घेऊयात। सांगलीमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सभागृह उद्घाटन सोहळ्याला आज रोहित पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हे एकत्रितपणे उपस्थित होते। यावेळेला भाषण करताना रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय। अजितदादा गावकीचा विचार करतात पण भावकीला मात्र विसरले, असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवार यांच्या या टोल्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। अजितदादांचा फोन आला, त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका, तुम्ही तुमचं काम करा। मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही। मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टिप्पणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललोय। आम्ही कदाचित 1,20,000 निवडून येणार असो, आमचे 2-0 खाल्ले असतील, कधी काय सांगता येत नाही। त्यामुळे काय गडबड झाली हे राहुल गांधीजींनी आता पुढे आणलेली आहे। त्यामुळे त्या गडबडीत अजून काय काय गडबडी झाल्या तर आता आम्ही तिथं शोधत आहोत। पण एवढी ताकद माझ्या विरोधात लावून सुद्धा तिथे असलेल्या प्रामाणिक जनता यांनी मला आशीर्वाद दिला। 1200 का न होईना आता मी निवडून आलेलो आहे, पण मी शांतता मात्र त्या ठिकाणी बसणार नाही। पुढचे 5 वर्ष या सरकारच्या नाकात दम हे सामान्य लोकांच्या वतीने आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।